जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं 161व्या रिक्षा स्टॉपचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले। सोलापुरात छत्रपती संभाजी तलाव येथील रिक्षा स्टॉपचे उद्घाटन अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी जगन्नाथ बनसोडे आणि महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी सरकारकडे कल्याणकारी मंडळाची सभासद फी कमी करण्याची मागणी केली। त्यांनी सांगितले की कल्याणकारी योजनेच्या नावाखाली चालकांकडून 800 रुपये आकारून त्यांचे खरे कल्याण कसे होणार असा प्रश्न उपस्थित होतो। सरकार चालकांना मदत करण्याऐवजी त्यांच्यावर आर्थिक भार टाकत असल्याची टीकाही त्यांनी केली। तसेच रिक्षा चालकांनी एकजूट राहून आपल्या हक्कासाठी लढा देण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहनही त्यांनी केले। अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांनी रिक्षा चालकांना आश्वासन देताना सांगितले की कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास ते चालकांसोबत ठामपणे उभे राहतील। नियमानुसार कारवाई करण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। या कार्यक्रमाला महासंघाचे महासचिव प्रदीप शिंगे यांच्यासह इम्रान शेख, शंकर राऊत, तुफान शेख, आमीन पटेल, सचिन शिर्के, मनोहर खांडेकर, स्टॉप अध्यक्ष मखदूम शेख, अझहर शेख आणि मोठ्या संख्येने रिक्षाचालक उपस्थित होते। वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचं जे ब्रीदवाक्य ना कोणत्या पक्षाचा ना कोणत्या धर्माचा महासंघ फक्त चालतात आणि याचप्रमाणे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ गेल्या 6 वर्षापासून चालकांची विविध प्रश्न शासन मार्गी लावण्यासाठी, त्यांच्या हितासाठी, त्यांच्या कल्याणासाठी मान्य करण्यासाठी एक सोलापूर बंदचे हात देणार आहे। त्यामध्ये सर्व चालक बांधव आणि स्टॉपचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य उपस्थित राहणे खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर मी बनसोडे साहेबांना एक कडकडीची विनंती करतो, साहेब, महासंघाचे जे 161 स्टॉप आहे आणि येणाऱ्या काळात जे 200 पर्यंत पोहोचणार आहे तिथं अतिक्रमणाचा खूप मोठा त्रास स्टॉपवाल्यांना सहन करावा लागत आहे। का म्हणजे चालकांची आता आज ऐकणारा कोणी अधिकारी नाही आणि कोणी नगरसेवक किंवा कोणी अधिकारी किंवा कोणी शासकीय लोक चालकांचे हे ऐकत नाही। आम्ही आमच्या महासंघाच्या मार्फत तुमचं काम बघितलेलं आहे, साहेब। तुम्ही नेहमीच गरिबांच्यासाठी धावून येणारे आणि सत्य जे आहे आणि जे चुकीचं आहे त्यासाठी काम करणारे माणूस म्हणून आमच्या मनात तुमचं स्थान आहे। त्यासाठी आम्ही आज खास तुम्हाला आवर्जून इथं बोलून तुमच्या हस्ते आज सत्कार करण्याचे आम्हाला योग मिळालेला आहे। त्याबद्दल आपण आले याबद्दल महासंघाला खूप खूप आभार तुमचा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे महासंघ नेहमीच चालकांसाठीच फक्त काम करत आहे। यामध्ये कोणताही राजकीय आमचा हेतू नसते। आम्ही फक्त चालकांच्या हितासाठी काम करत आहे। आमची एक विनंती आहे की साहेब आपण एक 2 शब्द चालकांसाठी बोलावं असं विनंती करतो। सय्यद साहेबांनी आता सांगितले की सोलापूर शहरामध्ये जास्तीत जास्त 200 ते 250 रिक्षा स्टॉप होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे। त्यांच्या अपेक्षेला यश हो। तसेच ज्या रिक्षा चालकांचं उदरनिर्वाह त्याच रिक्षावर असतो, जिथं जिथं रिक्षा चालकांना अतिक्रमणच्या बाबतीत जिथं खोके लावलेले आहेत, तिथं 4 चाकी गाड्या लावलेल्या आहेत, ते तुम्ही कधीही मला फोन करा। तुम्ही फोन केल्यानंतर तुम्हाला खरोखरच त्या जागेला अडचण आहे, त्या जागेचे अतिक्रमण ताबडतोब तात्काळ उठवणे काढण्यात येतील ही तुम्हाला या ठिकाणी मी ग्वाही देतो। आणि आत्ताच आपले सर्व या ठिकाणचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, रिक्षा चालक संघटनेचे सर्व पदाधिकारी सोलापूर शहरामध्ये मी एक विनंती करतो, रिक्षा चालकांनी सुद्धा आपण जरा संयम, आता रागाला जाऊ नका, आपण संयम बाळगणं पाहिजे। कारण ज्या वेळेला आता आम्ही रिक्षात काही ठिकाणी मला अडवणूक चाललेली वाटली। आता मी परवाच्या मिरवणुकीमध्ये संध्याकाळी 11ला निघालो होतो। पासपोर्ट ऑफिस ते मध्यवस्तीला 100 रुपयाची मागणी केली रिक्षा भाडं। तुम्ही घ्या तुमचं, बघा भाडं आहे, आता सध्याचा गॅस वाढलेला आहे, भाव वाढ आहे। पण किमान आम्ही इथं चल म्हणलं ती 100 ना 150 घे, पण चल म्हणल्यावर ये ना।
नाही मला याच रूटला जायचं त्याच रूटला. अरे तुला पैसे देतो ना आम्ही, रूट कशाला पाहिजे याला, तुम्हाला पैसे देतो ना आम्ही. एक विनंती करायला बरं का, कायदेशीर गुन्हा पण आहे. आणि तुम्ही भाडं नाकारू नका. ठीक आहे, तुम्हाला 10-5 रुपये कमी देईल, येऊन सोडा, काय तुम्हाला कमी पडणार आहे, निसर्ग तुम्हाला देणारच आहे ना. पण नाकारू नका तुम्ही. मी ह्या रूटला जात नाही, मग ह्या म्हणलो माझ्यासारखा काय बाबा दिला, एखादा गरीबच आहे, त्याच्याकडे आपको खायला पैसा नसते, त्याला कमी पैशात सोडा, पुण्यकर्म असते की. आता कितीतरी रिक्षावाले पुण्यकर्म करतो. काही वेळेला अपंगासाठी मुक्त रिक्षा असते, अंध व्यक्तींना मुक्त असते. हे काम करा. तुमच्या रिक्षा चालवण्याबरोबर एक पुण्य काम करा. तुम्हाला कुठेही निसर्ग कमी पडू देत नाही. मला बोलवले या ठिकाणी सय्यद साहेबांची आमचे चांगले ओळख आहे, संबंध आहेत, कायमस्वरूपी आमचे असे संबंध राहतील. आणि तुम्ही रिक्षाच्या बाबतीत तुमच्या स्टॉपवर कुठेही अडचणी आल्या तर मला कळवा. मला या ठिकाणी बोलवलं, मला मान सन्मान दिलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरळू धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.